श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नैनी. तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय अपूर्व वर्तले, निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, एकवत्सा विस्तारेसी. विचित्र झाले येरे दिवशी, एकचित्ते परियेसा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठश्वेत वर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला जाय सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नाना परी कष्टता, स्वप्न झाले अवचिता. तुवा जावे त्वरित घाणगा ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. वेश धरिला असे नरू, तेथे ओसिल उत्तमांगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्रमने भले केले. 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजाभवानी, तिचा निरोप घेऊनी. आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत मनोनिया. तू जगदंबा मनविसी, आम्हा मनुष्या पाशी पाठविसी. नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे. पहिलेची जरी निरोप देत, इतुके कष्ट कासया होत. दुराशा धरली चित्त, मनोनी दुःख करी नाना परी. म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्रधरणे बैसला. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळन न करी का देवीसी, निरोप सरसी जाई वेगे. तू तरी आता नच जाशी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ न देऊ. गाणगा ग्रामासी आला, मठी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात, द्विज होता उभा ठाकत. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शन आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे. देवीपासून मनुष्या पाशी, येणे काय झाले कार्यसी. संदेह करुणी मानसी, कैसा आलासी तुझ्यावरा. म्हणे स्वामी आपण तमांद, तुझे दर्शने झालं सुबुद्ध. अज्ञानी वेष्टिलो होतो मंद, नेने सोय परब्रह्मा. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेने निज गुण. पापे संभविली पूर्ण, आलो शरण तुझ पाशी. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपा सागरा यतिराया. व्रतबंध विवाह झाल्यावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरी. श्री राहिली माहेरी, स्पर्शो नये शरीर मने. आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता, संसार तजनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा. गज म्हणती तू पाप भारा, नवे तुझ बर्वे आता. निरोपी तुळजा भवानी प्रीती, जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल मनोनी. तेथेही कष्ट केले बहुत, नवेची काही उपगत. निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझ पाशी. देवता आपण उपगताती, मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हान प्रती, निर्धार केला मरणाचा. ऐसे करुणा वचन ऐकून, श्री गुरु बोलते हसून. सोमनाथ ब्राह्मण बोलावून, निरोप देती न्याया संगमासी. बरवा संकल्प सांगोनी, स्नान करा षटकुळ भुवनी. अश्वस्थ प्रदक्षिणा करवनी, वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्या त्यासी, शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यांसी, दोघे गेले झडकरी. स्नान करुनी बाहेर आला, शरीरवर्ण पालटला. अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकती दुरेसी. जेथे टाकीती ते भूमीसी, शारभूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परियेसी. सर्वांग आहे कैसी, अवलोकनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बर्वे झाले, तावन मात्र जंगेसी राहिले. पाहता त्याचे मन भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करून आलासी. मनुष्य काय करील मनोनी मानसी, तेने गुन्हे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुवा कवित्व सांगावे अपार. आमची स्तुती करावी निरंतर, बर्वे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी, लिखित नेने वाचयासी. कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजासी, मुख उघडी काळी जीवेसी. विभूती शिंपिती तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माता, उभा ठेला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेनता, सेवेसी नवे आरानुक. मातेचे शोणित पित्याचे रेत, संपर्क झाला जननी गर्भात. जैसे सुवर्ण मुशी असे कडत. दिवस 5 बुधाकार, 15 दिवस होय स्थिर. एकरस होऊन निर्धार, तधी मी काय जाणे गुरु. नाही पंचतत्वे मज, मासे एक पिंड होय. त्वय मासी शिर पाय, तिसरे मासी सर्व अवयव. नवद्वारे झाली मग, पंचतत्वे होती एक. वायू आप पृथ्वी तेजख, प्राण आला तत्काळिक. तदी स्मरण कैचे मज, 5वे मासी त्वचा रोम. 6वे मासी उच्छवासा आम्हा, 7वे मासी श्रोत्र जीवा. मेद मज्जा दृढ झाली, ऐसे 9 मास कष्टत. होतो जननी गर्भात, रुधिर विष्टामूत्रात.
कष्टलो भारी स्वामिया माता बक्षी उष्णशार दुःख होय मज अपारी ऐसे नव मासवरी माता गर्भी कष्टलो तदी कैचे तुझे स्मरण वेष्टलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण मग योनीमुखी जन्मलो उपजताची आपणासी आयुष्य लिहिले लल्लाटेसी अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा तिन्ही भाग केले विषेका बाल यौवन वृद्धात्म ऐका निर्माण झाले तयवेळी कष्टोन्या दुरंधर बाळपणी झालो अपार वाढलो कष्ट भोगित पार वर्षे 12 लोटली तदी तुझे चरण स्मरजा मज कैचे गा दैवराना कष्टलो मी याची गुणा पुनर्जन्म नाटवेची दोन भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दिपासी भ्रमी तेज उन्मत्त नेने मी गुरु माता पिता समस्तांते करी निंदा वार्ता परश्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणांते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्य आले शरीरासी उभग वय श्रीपुत्रांसी श्वासोश्वास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होती केश पांढरे होते त्वरिती दंतहीन श्रवणे न ऐकजती दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसे नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कड्या करी ऐसा नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कडे करी तुची विश्वाचा तारक न धरोनिया नरवेश त्रैमूर्ती तुची एक परब्रह्मा श्री गुरुनाथा परब्रह्मदेवी आपण देखा दृष्टाक्षर लिहिली कपाळिका तैसेची होय निका श्री गुरुचरणी लागता नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर मनायासी जे का शेष होते जंगेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध मने नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी कथा करीत कवी बरवसी श्री गुरु सेवेसी राहिला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री ऋषय सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहार नाम पंचचत्वारिशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।